सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। काल आम्ही त्या इटकोरा गावामध्ये आलो. आपण 2 सत्र घ्यायचे ठरले, सकाळी 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता तुमच्या कामाच्या नियोजनानुसार. त्याप्रमाणे काल आपण एक सत्र घेतलं आणि आजच्या या पहिल्या दिवसाचं सकाळचं हे सत्र आहे. बाबांच्या तळमळीतून विनंतीला मान देऊन मी इथं आलो तुमच्या पुढे. आपण उपदेशी आहोत, परंपरेचे उपदेशी आहोत. परंतु उपदेश म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धार्मिकता का करावी आणि कशासाठी करावे, ही विचारधारा करण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये आहे. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. जो विचार करल, चिंतन करल, अभ्यास करल त्याला धर्म कळेल आणि ज्याला धर्म कळेल तो धर्म सांभाळेल. ज्याला धर्म कळणार नाही, परंपरागत फक्त आले, कोणीतरी आपली पूर्वज उपदेशी आहे म्हणून आपण उपदेश घेतला, या अनुषंगाने करणारी भक्ती ही भक्तीच नसते. कारण त्याच्या पाठीमागं भीती आहे. 99.99% लोक भीतीपोटी धार्मिकता करतात, किंवा परंपरा आहे, किंवा मॉब सायकॉलॉजी म्हणजे गर्दी. जिकडं गर्दी तिकडं जाण्याची एक प्रवृत्ती असते माणसामध्ये. परंतु धर्म या 3 कारणांतून न जोपासल्या जात, न मिळवल्या जात, न केल्या जात. धर्म हा बुद्धीच्या माध्यमातून विचार करून, चिंतन करून, समजून घेऊन करायचा असतो. आणि 84 लाख योनीमध्ये परमेश्वराने मानवजात ही अशी मानवजात निर्माण केलेली आहे का तिला बुद्धीचं एक गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे परमेश्वराने. आपण भौतिक जगामध्ये डोकं भरपूर वापरतो. शेती करायची, काय करावं लागेल, कसं प्रॉफिट मिळवता येईल, भौतिक जगातले सुख मिळवण्यासाठी आपण विचार करत असतो. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो. गावाला जरी जायचं ठरलं तर त्या गावाला जायला किती वेळ लागेल, यायला किती वेळ लागेल, तिथं किती वेळ लागेल आणि आपला वेळ किती जाईल. बरं, आपण गेलो तर आपलं काम होईल की नाही, ज्या माणसाकडे जातो तो आपल्याला भेटेल का नाही, म्हणजे पूर्णपणे नियोजन करूनच आपण घरातून बाहेर पडत असतो. कोणत्याही गोष्टीचं एखादी व्यक्ती जरी आपल्याला म्हटली की चला आपण जाऊन येऊ, तरी आपण त्याला 50 प्रश्न विचारतो. कुठं जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, काम काय करायचं आहे आणि कधी येशील, आणि खरंच येशील का तिकडंच वेळ घालवशील. म्हणजे कोणतीच गोष्ट आपण विना विचाराचं, विना विचार करण्याचं, विना प्रश्न विचारण्याचं कधीही आपण कोणतीच गोष्ट करत नाही. काम जरी करायचं, शेतीतलं काम असो, पेरणीचं असो. आता पेरणी जरी करायची तर कोणतं बियाणं घ्यावं, कोणत्या बियाण्याला चांगलं उतार आहे, रोगप्रतिकारशक्ती आहे, फायदा कोणत्यात आहे, साऱ्या गोष्टी समजून घेतो. जर माहीत नसेल तर विचारून घेतो. जे अनुभवी लोक आहे त्यांना विचारतो, त्यांना मिळालेले रिझल्ट आपण पाहत असतो. बरं, एका व्यक्तीला नाही विचारत, 10 व्यक्तीला विचारतो आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. हे भौतिक जगातलं दररोजचं चित्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवत असतो. परंतु अध्यात्म जीवनामध्ये तुम्ही धार्मिकता करत असताना कोणाला विचारले, कोणाला प्रश्न विचारले, काय समजून घेतलं आहे, हे सहज तुम्हीच विचार करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण तर कधीच कोणाला विचारलं नाही, विचारायला वेळही भेटत नाही. मग धार्मिकता करण्याची मानसिकता त्याच्या पाठीमागं काय आहे, आपली परंपरा, भीती, लोक करतात म्हणून आपण करायची, किंवा एक संस्कार आहे पूर्वकर्माचा, पूर्व जीवनातला. या अनुषंगाने आपण धार्मिकता करत असतो. परंतु धर्म आणि धार्मिकता ही सर्वात जास्त बुद्धीशी निगडीत आहे. परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली? जीवाचं आत्मकल्याण होण्यासाठी. मायेच्या तमात पडलेले अनंत जीव परमेश्वराने या तमातून स्वतःच्या प्रवृत्तीनं मायेकरवी काढले. नुसते काढलेच नाही तर त्याला ज्ञान व्हावं, या ज्ञानाच्या अनुषंगाने परमेश्वराने स्वतः अवतार घेतला आणि श्रीमुखी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. एकदा नाही, 3 मूळ सृष्ट्यांमध्ये सांगितलं. 3 मूळ सृष्टीत तत्त्वज्ञान सांगून सुद्धा आपल्याला अधिकार नसल्यामुळं, कॅपॅसिटी नसल्यामुळं ते आपण सांडावलं. कारण मानसिक विचार केला, वाचिक विचार केला आणि कर्म केलं विकल्पाचं कर्म केल्यामुळं 84 लाख योनीत आपण गेलो आणि 84 लाख योनी जन्ममृत्यू संपल्यानंतर आपल्याला पुन्हा मानव जन्म भेटला. तो मानव जन्म मग आपल्या कर्माने भेटला, आपल्या भोगानंतर भेटलेला आहे आणि त्याला म्हणतात प्रवाहसृष्टी. ह्या प्रवाहसृष्टीत सुद्धा परमेश्वराने स्वतः अवतार घेतला. का तर जीवाला
जीवाचं हित, जीवाचं कल्याण याची जाणीव करून द्यायची आहे आणि ह्या जीवानी स्वतःचं आत्मकल्याण, आत्महित करून घ्यावं. कारण 84 लाख योनीमध्ये गेल्यानंतर आपलं जे दुःख हे परमेश्वराला बघवलं नाही, पावलं नाही. ते न बघवल्यामुळं का परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. न बघवल्यामुळं प्रवाससृष्टीमध्ये परमेश्वराने आपल्या कर्माने आपल्याला मिळालेलं जीवन, त्यातसुद्धा आपलं हित कसं होईल, आपलं आत्मकल्याण कसं होईल, या अनुषंगाने स्वतः परमेश्वराने पुन्हा अवतार घेतला. जीवासाठी अवतार घेतल्यामुळं जीवधर्म, देहधर्म स्वतः स्वीकारून जीवाचे वाडोवाडी फिरले. अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान पुनःस्थापित केलं, आपल्याला पुन्हा सांगितलं. आपला अधिकार वाढण्यासाठी, आपली योग्यता, पात्रता वाढण्यासाठी, आपल्या बुद्धीची विचारधारा आपली प्रगल्भ होण्यासाठी परमेश्वराने अनंत लीळेच्या माध्यमातून तत्व, सिद्धांत, प्रसंगानुरूप आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं. आणि हे तत्त्वज्ञान सांगत असताना राडघडी, काल आपण बघितलं, राडघडीच्या दृष्टांतातून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू आहे. परंतु जन्ममृत्यू करत असताना सुद्धा परमेश्वराने आपल्याला आपला धर्माचं मूळ तत्त्व सांगितलं आहे. आपलं धर्माचं मूळ तत्त्व आपल्याला माहीत नाही आणि म्हणून आपण भ्रमात आहोत, आपण अन्यथा ज्ञानात आहोत, अज्ञानात आहोत. म्हणून अज्ञानात असल्यामुळं आपण सुखी पण आहे. अज्ञानाने जन सुखी होऊन असे देवाने सांगितलं आहे. आपलं अज्ञान, आपण झोपतो, झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नांचं महत्त्व कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आपण झोपेत आहोत. एकदा जागे झाले का त्या स्वप्नांचं काही महत्त्व नसतं. तसं आपल्याला धर्मातलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं आपण ह्या जीवनामध्ये सुख उपभोगतो आहे. परंतु जेव्हा धर्माचं मूळ तत्त्व कळेल, या जन्माचा अर्थ कळेल, समजेल, त्यावेळेस मात्र त्याचं महत्त्व आपल्याला, त्या सुखाचं चाड, सुखाची इच्छा आपल्याला होणार नाही. सत्याची ओढ लागेल आणि सत्याची ओढ लागण्यासाठी आपल्याला मूळ तत्त्व समजलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचा मूळ तत्त्व पुनर्जन्म, जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. बरं, हे आपण म्हणतोय का? नाही. श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा अर्जुन देवाला सांगितलं की अनंत जन्म गेले तुझे, तू मेला कितीतरी वेळा, जन्माला कितीतरी वेळा आला. तुझा भ्रम झालेला आहे का मी यांना मारेल, का मारेल, कशासाठी मारेल, का मारू. तू जर मारले नाही का हे मरणार नाही असं थोडीच आहे. अनेक वेळा ते जन्माला आले, अनेक वेळा ते मेलेले. तू सुद्धा अनेक वेळा जन्माला आला, अनेक वेळा मेलेला आहे. तुला तुझं कर्तव्य करायचं आणि ते कर्तव्य तू पार पाड. यदाकदाचित ते कर्तव्य जर तू पार पाडलं नाही तर मरायच्या अगोदरच मरशील. लोक तुला शंड समजतील, लोक तुला मेल्याच्या अगोदरच मरून टाकतील, अपमानित करतील. आणि म्हणून तुला तुझं कर्तव्य करायचं. आणि हे कर्तव्य म्हणजे पुरुषार्थ. आणि हा पुरुषार्थ म्हणजे आपल्या जीवनातली दररोजची लढाई आहे. बरं, तुम्हीच संसार करताय, तुम्हीच शेती करताय, तुम्हीच काम करताय, तुम्हीच पैसे मिळवताय, असं काही आहे काय? असं काही नाही आहे. कालच मी बघितलं की जनावरांना सुद्धा त्यांचा संसार असतो त्यांच्या परीनं. तसं मानव जन्माला सुद्धा तुम्हाला बोध दिला आहे, परमेश्वर कळाला आहे, जीव कळाला आहे, देवता कळाले आहे, प्रपंच कळालेला आहे. म्हणजे बोधाच्या माध्यमातून ह्या 4 पदार्थांवरती हा धर्म उभा आहे. परमेश्वरांनी तुम्हाला बोध देऊन सांगितलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये आणि अन्य लोकांना ज्यांना बोधच नाही आहे, ते का करता धार्मिकता माहीत नाही, कोणाची करता माहीत नाही, कशाची करता माहीत नाही, काय मिळवायचं हे पण माहीत नाही, तरी ते पण सुखी आहेच ना. असं काही नाही आहे. अन्य लोक तुमच्या संपर्कात, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या ओळखीचे असतील, शेजारचे पाजारचे असतील, ते सुद्धा जीवन जगतातच आहे चांगलं. परंतु त्या जीवनामध्ये ह्या जीवनामध्ये नेमका काय फरक आहे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण मागच्या जीवनामध्ये अनंत जन्मात हे केलं आणि आजही तेच करतोय याची जाणीव मात्र धर्म आपल्याला करून देत असतो. आणि म्हणून त्या धर्माच्या माध्यमातून ती जाणीव करून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सारंग पंडित नावाचे जे भक्त होते ते काही वेदवंत नव्हते, बोधवंत नव्हते, अनुसरले नव्हते, पण तरीही परमेश्वराची तळमळ, कळकळ त्या सारंग पंडिताला अनेक गुह्य तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलं. त्यालासुद्धा परमेश्वर सांगता की अरे ह्या जन्माचं काय घेऊन बसले, असे अनंत जन्म वाया गेले. मिळीये जन्म दिले, मुळीये जन्म दिले, म्हणजे मोळ्या वाहण्यात जन्म गेले, शेती करण्यात जन्म गेला, मुलंबाळांचं संगोपन करण्यात जन्म दिला, कपडे शिवण्यात जन्म दिला, असे कितीतरी जन्म गेलेले. या जन्माचं काय घेऊन बसले, एक जन्म मला द्या म्हटले. तो जन्म जर तुम्हाला दिशील तर मग काय होईल ते पाय. परमेश्वर आव्हान करतात, आपल्याला चॅलेंज करतात. पण आपण परमेश्वराला अजून जन्म दिलेला नाही आहे आणि त्या जन्म देण्याची परमेश्वराची अपेक्षा आपल्याकडून आहे. परंतु तो आपण परमेश्वराला जन्म देणं म्हणजे नेमकं काय? उपदेश घेणं म्हणजे जन्म देणं का? पंगत करणं म्हणजे जन्म देणं का? स्थान करणं म्हणजे जन्म देणं का? स्मरण करणं म्हणजे जन्म देणं का? किंवा
कपडे घातले म्हणजे संन्यास घेतला म्हणजे जन्म देणं का? ही परमेश्वराला नेमकी अपेक्षा काय? जन्म देणं म्हणजे जन्म समजून घेणं, जाणून घेणं का आणि कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर समजून आपण जीवन कसं जगायचं, आपलं उठणं बसणं बोलणं, परमेश्वराची भक्ती करणं, याच्या पाठीमागचा हेतू काय, ध्येय काय, ही हेतू आणि ध्येय समजून उमजून जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा त्याचा फायदा असतो. बघा आता तुम्ही आत्ताच विषय काढला मजुरांचा. मजुरी करतात लोक. एका बिल्डिंगवरती असेच 3 मजूर काम करत होते आणि हे काम करत असताना त्यांच्या मालकाने त्यांना आणलेलं होतं काम करायसाठी. आता एक चिकित्सक तुमच्यासारखा बुद्धिवादी माणूस जात असताना सहज त्याला वाटलं की हा प्रश्न विचारू आपण काही या लोकांना. एकाला त्यांनी विचारलं की तू काय करतोय? त्याने काही नाही, विटा गोळा करतोय आणि वाहतोय म्हणे. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तसं दिलं. दुसऱ्याला विचारलं तू काय करतोय? तो आहे नाही म्हणे, मी 500 रुपये रोज कमवतोय. काम एकच आहे, उत्तर वेगवेगळे आहे. तिसऱ्याला विचारलं तू काय करतोय? म्हणे ही बिल्डिंग मी बांधतोय म्हणे. त्याच्या बुद्धीच्या लेवलवरती त्यांनी तो विचार दिलेला आहे आणि जो विचार त्याला दिला, समजला, कळाला, त्याच्यावरती त्याचं जीवनसुद्धा अवलंबून आहे. ज्यांनी पहिल्याने उत्तर दिलं कमी विटा वाहतोय तो आयुष्यभर बिगारी कामच करीत राहिला, कारण त्याला त्याच्या पलीकडं काही अपेक्षाच नाही. त्याच्या पलीकडं काही असतं ही त्याची मानसिकताच नाही. काम करा, त्याच्यातून पैसा मिळवा, घर चालवा आणि जगा, याच्या व्यतिरिक्त त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. दुसऱ्याला प्रश्न विचारला, त्यांनी काय विचार केला की काम करणं म्हणजे पैसे कमवू नये, नुसतं जगणं नाही, आणि ते पैसे जास्तीत जास्त कसे कमवायचे हे आपल्यावरती अवलंबून आहे. त्यांनी काय विचार केला की हा 500 देतोय, 600 कोण देईल, 700 कोण देईल, असे काही लोक असतात बघा तुमच्या संपर्कामध्ये. नाही, तो 400 देतोय, तो जरी नाही म्हटला तरी तुम्हाला ते खोटं सांगतील ते 400 देतोय. तुम्हाला वाटतं काय सांगावं, गरज आहे, 400 देत असेल आपणही देऊन उठतो. तो दुसऱ्याला सांगतो तो 500 देणार आहे, तुम्ही 500 देत असाल तर येतो तुमच्याकडे, कारण त्याला अभिलाषा पैशाची आहे. तो काय करणार आहे, जास्तीत जास्त पैसे कमवून जास्तीत जास्त भौतिक जगाचे सुख मिळवण्यासाठी, परंतु तोही आयुष्यभर कामच करत राहणार. तिसरा काय विचार करतोय, तिसरा म्हणतो ही बिल्डिंग बांधतोय मी काही नुसते पैसे कमवत नाही आहे. तो बिल्डर होतो, व्यावसायिक होतो. एक जास्त पैसे कमवतो आणि एक बिगारी काम करतो. काम एकच आहे, माणसं 3 आहे, उत्तरं मात्र वेगवेगळे आहे. तसं धार्मिकता करणारे हजारो लोक आहे आज समाजामध्ये. तुमच्या गावामध्ये प्रत्येक माणूस धार्मिकता करतो, मग तो अन्य असो नाही तर आणखीन कोणी असो. बिगर धार्मिकता करणारा ह्या गावामध्ये एक माणूस शोधून पहा, कोणी नाही. त्याची कुठंतरी श्रद्धा असते, कोणत्या तरी इच्छेने, त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या भावनेनुसार त्यांनी हेतू धरलेला आहे. कोणाला सांसारिक सुख पाहिजे, कोणाला पैसा पाहिजे, कोणाला अडीअडचणी संकट नको आपल्या जीवनामध्ये, कोणाला शांती पाहिजे आणि कोणाला मुक्ती पाहिजे. मुक्तीच्या अनुषंगाने भक्ती असते आणि त्यासाठी परमेश्वराने हा सारा उपद्याप केलेला आहे. तुम्हाला बोध दिला आहे, कशासाठी दिलेला आहे? फक्त मुक्ती मिळवण्यासाठी. कशातून मुक्ती? जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून. आपल्याला रोग लागलेला आहे जन्ममृत्यूचा. जन्माला येतो, मरतो, जन्माला येतो, जन्माला येऊन कर्म जोडतो, कर्म जोडले का परत भोगायला जातो, भोग संपले का परत जन्माला येतो. हा रोग आहे आपल्याला. या रोगातून निघण्यासाठी आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. त्यासाठी आपण भक्ती करतोय, परंतु ती जाणीव नसल्यामुळं त्यांच्यातून आपल्यात काहीच फरक नाही राहिलेला. प्रत्येकजण धार्मिकता करतोय, त्याच्या पाठीमागचा हेतू काय, या हेतूवर त्याची प्राप्ती ठरते. त्याची भावना काय, त्या भावनेवरती त्याची सक्सेस अनसक्सेस ठरतं. म्हणून आपण धार्मिकता करत असताना परमेश्वराने आपल्याला का धार्मिकता दिली, का बोध दिलेला आहे, का आपण उपदेश घेतलेला आहे, हे समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणी कशासाठी करतं, कोणी कशासाठी करतं. आपण मात्र मुक्तीसाठी धार्मिकता करावी. परमेश्वराने सांगितलेलं आहे, जन्ममृत्यूचा रोग आपल्याला लागलेला नाही, या जन्ममृत्यूच्या रोगातून निघण्यासाठी ही भक्ती करायची असते. त्याच्यासाठी परमेश्वराने सुंदर असे दृष्टांत सांगितलेले आणि हे दृष्टांत आपल्याला समजून घेण्यासाठी सांगितलेले आहे. आजही आपण भक्ती करतोय. की तरी मी लोकांना काल विचारलं, तुम्ही भक्ती का करा? परंपरा आमची आजी उपदेशी होती, आमचा बाप उपदेशी होता, घरात देवपूजा आहे, मग आम्ही करतोय. परमेश्वराने त्यासाठी एक रुमण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. शेतकरी आहे, शेतकरी असला म्हणजे गाय आली, म्हैस आली, दूध आलं, तो शेतकरी काय करायचा, दररोज गाईचं दूध काढायचा, मुलांना पाजायचा. आता लहान मुलं कशी असतात, चिकित्सक असतात, उत्सुकता असते, प्रश्न विचारतात. आणि म्हणून त्यांनी विचारलं, त्या मुलांनी विचारलं आपल्या वडिलांना की दादा दूध कसं असतं. आता दादा दररोज दूध काढायचे आणि त्याला पाजायचे, पण आता दूध कसं असतं या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं. प्रश्न पडला, त्याला विशिष्ट समाधान होईल असं उत्तर द्यावं लागेल ना. मग त्यांनी एकच विचार केला की दूध सफेद असतं, शेतकऱ्यामध्ये काय आहे तर शेतीमध्ये बगळे असतात,
ते मध्ये बगळा शब्द असतो, म्हणजे दूध बाबा बगळ्यासारखं असतं. आता तो मुलगा त्याच्याही पुढचा विचार करतो, आणि बगळा पाहिलेला नसतो, तो म्हणतो बगळा कसा असतो, म्हणजे बगळा रुमण्यासारखा असतो. आता रुमणं हे तुम्हाला माहीत आहे, एक अवजार आहे, हाताला चालणं, नांगरला, वखरायला, पेरणीला, या अशा पद्धतीचं ते असतं अवजार, म्हणजे रुमण्यासारखं असतं. आता शेतकरी सांगणार त्याच्या पद्धतीनं उत्तर देणार. तो शेतकऱ्याचा मुलगा त्याला बी रुमणं त्यांनी पाहायला असतं, काहीतरी अनुभवलेलं असतं. तो म्हणतो चला दूध बगळ्यासारखं, बगळा रुमण्यासारखा, आणि रुमणं हे दूध आहे, बात खतम, डोकं लावायचं नाही. दादानी सांगितलंय ना, मग कशाला प्रश्न निर्माण करायचे. योगायोगाने तो अवजाराच्या ठिकाणी जातो कधीतरी खेळत मुलगा, त्याला रुमणं दिसतं, आणि ते रुमण्याला दूध म्हणून तो प्यायला लागतो. आता ते रुमणं काही दूध आहे का? प्यायला लागल्यानंतर तो जेव्हा तो दातानी प्यायला लागतो, त्याच्या हिरड्यातून रक्त निघतं, अप्रत्यक्षरित्या त्याला दुःख होतं. एक डोळस माणूस त्याच्यापासून जात असतो, म्हणे अरे तू काय करतो, म्हणे मी दूध पिऊ राहिलो. अरे म्हणे दूध आहे का, हे तर रूम नाही, उलट तुला त्रास होतो, रक्तात निघतं आहे तुझ्या हिरड्यातून. म्हणे गप्प बसा, माझ्या बापाने सांगितलं आहे, काही खोटं आहे का? आपली तसंच आहे, परंपरा आहे ना, मग काय करायचं, डोकं लावायचं. माझी सासू काय करत होती, अमावस्या पौर्णिमेला जात होती, विडा वाहत होती, उपार दाखवत होती, देवपूजा करत होती, काहीतरी स्थानाला जात होती, काहीतरी क्रिया करत होती, याला डोकं लावायचं. परंतु धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. जो डोकं लावेल, जो विचार करेल, जो चिंतन करेल, का आणि कशासाठी या प्रश्नाचे उत्तर मिळवेल, त्याला देव भेटेल, त्याला धार्मिकतेतून जे आहे तो रिझल्ट भेटेल, आउटपुट भेटेल. नुसती पेरणी करण्याच्या उद्देशाने तुम्ही जर पेरणी केली तर त्याला येईल का? ते पेरणी का करावी, कशी करावी, कशा पद्धतीनं करावी, ते केल्यानंतर त्याची कशी मशागत करावी, त्याला खतं, औषधं जे बी असेल ते करण्याचं जर नॉलेज तुम्हाला असेल तर त्यातून पीक मिळणार, आणि त्या पिकातून पैसा भेटणार. तसं अध्यात्म करताना कोणत्या नॉलेज तुम्ही घेताय, त्या नॉलेजनुसार तुम्ही धार्मिकता करत असाल तर त्यातून आउटपुट भेटणार आहे. ते आउटपुट म्हणजे परमेश्वर भक्तीचं. कोणतीही गोष्ट करत असताना जर आपल्याला ज्ञान पाहिजे, भौतिक जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे, असा कोणता व्यवसाय, अशी कोणती नोकरी आहे की ज्याला डोकंच लावायचं काम नाही, त्याला नोकरी करायची आहे, पैसे मिळवायचे, परंतु विचार करायचंच काम नाही, अशी कोणती गोष्ट नाही. व्यवसाय करा, स्वयंपाक करा, तुम्हाला शेती करा, तुम्हाला नॉलेज लागतं, ज्ञान लागतंच. ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट नाही. मग एवढा मोठा धर्म आहे, तो बिगर ज्ञानाचा असेल का? मग ते ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. परमेश्वराने ती व्याख्या केलेली आहे, आणि ती अत्यंत प्रगल्भ ब्रॉड विचाराची व्याख्या केलेली आहे की जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान आहे. मग जे म्हणजे काय? मग जीव, आपण कोण आहोत, कुठून आलो, कशासाठी आलो, आपल्याला बोध दिलेला परमेश्वराने का दिला आहे, त्यातून मला काय मिळणार आहे, माझा स्वामी श्री चक्रधर हा परमेश्वर आहे, कशावरून परमेश्वर आहे, तोच, दुसरे का परमेश्वर नाही. आपण देवतेची का भक्ती करत नाही, लोक देवतेची भक्ती करतात, मग त्या देवता कोण आहे नेमका, सारं जग एकीकडे चाललं आहे ना, आपण दुसरीकडंच चाललो आहे. या प्रश्नांचे उत्तर जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या उपदेश असण्याला काय अर्थ आहे? तुम्ही उपदेश घेणं म्हणजे काय, या साऱ्या गोष्टी समजून घेणं. भक्ती करताय म्हणजे काय करताय, या साऱ्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहे, जाणून घेतलेल्या आहे, आणि मग करायला सुरुवात केलेली आहे. आणि चिकित्सा हा आपला मुळातच गुण असतो, प्रवृत्ती असते. तुम्हाला आत्ताच सांगितलं, कोणीतरी तुम्हाला सांगितलं का चला जाऊन येऊ, तर 50 प्रश्न त्याला विचारतात. का जायचं, कुठं जायचं, कधी येणार आहे, खरंच येणार आहे का वेळ तर नाही लागणार, मला काम आहे, 50 वेळा विचारतो प्रश्न. बियाणं घ्यायचं तरी चिकित्सा. तसं तुम्ही साड्या लुगडी आणायला जर गेले तर काही लगेच दुकानदारावर विश्वास ठेवता का? 2 साड्या घ्यायच्या तर 50 दुकानं पाहता आणि 100 साड्या पाहता. तुम्ही भाजीपाला आणायला गेला तरी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, तुम्ही चेक करून घ्या. आपण एखादी वस्तू आणायची तर ब्रँडेड पाहिजे, कलर पाहिजे, त्याची किंमत पाहिजे, त्याची गॅरंटी किती, वॉरंटी किती, आपल्याला माहिती आहे कधी ना कधी संपणार आहे. मग ते कूलर घ्या, फॅन घ्या, नाही तर आणखीन काही घ्या. खाण्याची वस्तूसुद्धा खाल्ल्यानंतर सकाळी निघूनच जाणार आहे शरीरातून, तरी आपण चेक करून घेतो. धर्म कधी चेक केला आहे तुम्ही सांगा बरं? बाबांना किती प्रश्न विचारले आत्तापर्यंत. आता बाबा 4 महिन्यापासून इथं आहे. अगोदर कोणी असेल, तुम्ही उपदेश घेतला त्या बाबांना, ज्यांच्याकडून उपदेश घेतला, ज्यांना तुम्ही गुरु बनवलं, त्या गुरूंना कधी प्रश्न विचारले, बाबा का उपदेश घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, उपदेश घेतल्याने मला काय फायदा होणार आहे, जर नाही घेतला तर काय नुकसान होणार आहे, नेमकं काय आहे तर सांगा मला, आणि नंतर मी घेतो. अशी जर तुमची बुद्धी नसेल तर त्या धार्मिकता करण्याला काय अर्थ नाही. कारण आपण अंदाजाने धार्मिकता करतोय. वज्रकिटकेच्या दृष्टांतातून परमेश्वराने या गोष्टी आपल्याला समजून सांगितलेल्या आहे. वज्रकिटकेचा दृष्टांत काय सांगतो की तुम्हाला रोग लागलेला आहे, चिकट रोग लागलेला आहे, तो म्हणजे जन्ममृत्यूचा रोग. आता आपल्याला आजार झाला, डोकं दुखायला लागलं समजा, किंवा पोट दुखायला लागलं, आपण काय करतो? गावात तुमच्याकडे भरपूर डॉक्टर असतील की नाही, गल्लीतल्या आजूबाजूच्या जवळच्या डॉक्टरकडे जातात तुम्ही. गेल्यानंतर तो म्हणतो डोकं दुखतं आहे का, मग ही सकाळची गोळी, दुपारची गोळी, संध्याकाळची गोळी, 3 दिवस घ्या, बघू मग 3 दिवसानंतर या परत, असं सांगतो की नाही तुम्हाला?
त्यांनी ते गोळ्या दिल्यानंतर पथ्य पण सांगतो तुम्हाला, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका, किंवा मग आराम करा, जरा उन्हात फिरू नका, काय बी जे बी असेल ते तुम्हाला पथ्य पण सांगतात. आपण जर गोळ्या घेतल्या पण पथ्य नाही सांभाळले तर रिझल्ट भेटत नाही. किंवा त्याचा आजार काय हे डॉक्टरनी पाहिलं आहे का तुम्हाला? डोकं दुखतं आहे, डोक्यावरच्या गोळ्या दिल्या, त्यांनी काही ब्लड चेक केलं नाही, एक्सरे काढला नाही, किंवा कोणत्याही प्रकारचं काहीच केलं नाही, म्हणजे अंदाजाने दिलेलं का नाही. आता ते 3 दिवस गोळ्या औषधं घेऊन पथ्य पाळूनसुद्धा आपलं डोकं काही बंद होत नाही दुखायचं. आता डोकं दुखायचं बंद होत नाही, मग आपण काय करतो? दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, तो बी तसाच करतो, फक्त गोळ्या बदलून देतो 3 दिवस, तरी आपलं डोकं काही राहत नाही. मग आपण तिसऱ्या डॉक्टरकडे जातो. तो काय आपण काय विचार करतो की 2-2 डॉक्टर झाले, गोळ्या औषधं झाल्या, भरपूर झालं, तरी डोकं दुखणं थांबत नाही. मग आपण थोड्या मोठ्या डॉक्टरकडे जातो, MD डॉक्टरकडे. आता MD डॉक्टरकडे गेल्यानंतर तो मात्र आपल्याला अंदाजाने गोळ्या औषध देत नाही. तो म्हणतो डोकं का दुखतंय तुमचं, आपण विचार करू. आणि ते डोकं का दुखतं यासाठी चेक करतो तो. मग एक्सरे काढतो, युरिन चेक करतो, ब्लड चेक करतो, MRI काढतो, जे बी टेस्ट आहे त्या टेस्ट केल्यानंतर सारे रिपोर्ट आल्यानंतर तो निदान करतो नेमकं तुम्हाला आजार झालाय काय, नेमकं तुमचं डोकं दुखतंय कशानं. आणि ते निदान झाल्यानंतर बरोबर त्या गोळ्या औषध दिले का आपण 1 दिवस गोळी घेतली, एखादी घेतली, 1 डोस घेतला तरी आपलं डोकं लगेच थांबतं. याचा अर्थ तुम्हाला देवाने काय सांगितलेला आहे की पहिला डॉक्टर जो होता त्यांनी काय केलं की डोकं कशाने दुखत असेल याचा अंदाज केला आणि गोळ्या औषधं दिले. म्हणजे त्याला रोग माहीत नव्हता, औषधं माहीत होते, परंतु रोगच काय हेच माहीत नाही, दिले गोळ्या औषधं. रोग माहीत नाही, जो रोग तोच औषध असलं तर रिझल्ट भेटेल ना. रोग वेगळा आहे, औषधं वेगळे, रिझल्ट कसा भेटेल? त्यांनी आलेले दिलेले अंदाजाने औषधं, आपले डोकं काही थांबलं नाही. पण डोक्यात आपण जे गोळ्या घेतल्या डोकं थांबण्यासाठी, ते केमिकल आहे, ते आपल्या शरीरावर तर मात्र परिणाम करून जाईल ना, साईड इफेक्ट तर होणारच की नाही. साईड इफेक्ट झाले, पुढच्या डॉक्टरकडे गेलो, त्याला औषध माहिती आहे पण रोगच माहीत नाही. याला रोग माहीत नव्हता, औषध माहीत होतं, याला औषध माहिती, याला रोग माहीत नाही. त्यांनी अंदाजाने गोळ्या औषध दिल्या आपल्याला, आपण त्या बी घेतल्या, त्याचे साईड इफेक्ट आहेच. पण चौथ्याने तिसऱ्याने काय केलं? रोग कोणता आहे आणि त्याच्यावरचं औषध, त्याला रोगही माहीत होता आणि औषधही माहीत होतं, रिझल्ट भेटला. आपली मुक्ती, आपली भक्ती कशी चालू आहे हे अंदाजाने चालू आहे. ते त्याच्यातून मिळवायचं काय आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला काय वाटतं, चला अमावस्याला विडा व्हायला का मग आपल्याला रिझल्ट भेटेल, पौर्णिमेला विडा व्हायला का रिझल्ट भेटेल, नारळ बांधलं का रिझल्ट भेटेल, वर्षातून एकदा स्नान केले का रिझल्ट भेटेल, साधू संत आले का त्यांना क्रिया केली का रिझल्ट भेटेल. कर्मराटीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर, आहे की नाही. आपण स्वतः राबायचं नाही, दुसऱ्याकडून जर राबून करत असेल तर शेती किती रिझल्ट देते. शेतीमध्ये जर आउटपुट काढायचं असेल तर स्वतः उभं राहावंच लागतं, काम करावंच लागतं. दुसऱ्याच्या भरोश्यावर जर केलं तर त्यातून नुकसान होणारच आहे. तसं दुसऱ्याच्या भरोश्यावर धार्मिकता करायची नसते, आपण समजून घ्यायची असते, आपण जाणून घ्यायची असते. रोग कोणता लागलेला, जन्ममृत्यूचा रोग आहे, हा जन्ममृत्यूचा रोग काढण्यासाठी धार्मिकता आपल्याला समजून घेऊन आपल्याला करावं लागेल. नाही तर आजारी एकाला आणि गोळ्या दुसऱ्याला चालेल का? असं वडिलांना आजार झाला आणि मुलांनी गोळ्या औषधं घेतल्या, होऊ शकत. ज्याला रोग आहे त्यांनी धार्मिकता केली, त्या पद्धतीने केली तर तो आउटपुट भेटणार आहे. बरं, परमेश्वर भक्ती म्हणजे नेमकी काय आहे? इतर लोक देवता भक्ती करतात, आपण म्हणतो ही देवता कोण, परमेश्वर कोण, यातला जर फरक आपल्याला कळाला नाही तर आपण अंधश्रद्धा, मिश्र भक्ती करतच असतो आणि त्यातून रिझल्ट भेटणार नाही. एका डॉक्टरकडे गेलो, दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, तिसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि कितीतरी गोळ्या औषधं घेतल्या, होईल का? नाही होणार. परमेश्वराने जीव हा मुळातच अनादि अविद्युक्त असल्यामुळं अज्ञानी आहे आणि अज्ञान हे काही आपलं वेगळं पण नाही आहे. जीव मुळातच अज्ञान असल्यामुळं ते अज्ञान फेडण्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, त्या ज्ञानाच्या माध्यमातून केलं पाहिजे. पूजनीय माईम भट्टांनासुद्धा अज्ञान होतं, तसंच अर्जुन देवाला अज्ञान होतं. माईम भट्टाची देवाची जेव्हा डोमेग्रामला भेट झाली, या डोमेग्रामला भेट झाल्यानंतर त्यांना 18 पुराण, वेद, शास्त्र सारं जाणून होते. ते परमेश्वराने एक छोटासा प्रश्न विचारला का तुम्ही खूप ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व शास्त्र अवगत आहे,
तर संस्कृती छेद होईल, म्हणजे जन्मवृत्तीचा फेरा चुकेल, अशी काही तुम्हाला नॉलेज आहे का, ज्ञान आहे का, अशी तुमची धार्मिकता आहे का? आपण सुद्धा आपल्याला विचारलं पाहिजे का माझी धार्मिकता कशासाठी आहे? जन्मवृत्तीचा रोग मिळवण्यासाठी, मिटवण्यासाठी. पण मग जी धार्मिकता मी करतोय त्यातून खरंच मिटेल का, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला नाही तर तुम्ही उपदेशीच नाही, तुम्हाला बोधच झालेला नाही. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की मी जे करतोय त्यातून खरंच आउटपुट भेटणार आहे का नाही. त्या माईम भटांना हा प्रश्न अत्यंत सोपा वाटला, छोटा वाटला. ते म्हणे त्यात काय विशेष आहे, चांगलं कर्म करायचं, कर्माने ज्ञान होईल, ज्ञानाने वैराग्य प्राप्त होईल आणि प्राप्ती होईल, म्हटलं विशेष काहीच नाही. त्यांनी सहज उत्तर दिलं. देवाने त्यांना तो कर्माचा सिद्धांत खोडला. म्हणे कर्म किती प्रकारचे बाळा? म्हणे 2, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म. आता नित्यकर्म आपण केले बघा, सकाळी उठलो, आंघोळ केली, दात घासले, चहा घेतला, ही नित्यकर्म आहे. चहा घातला म्हणजे आपली जी तलप आहे ती भागली, म्हणजे रिझल्ट भेटला. आंघोळ केली म्हणजे अंग स्वच्छ झालं, रिझल्ट भेटला. म्हणजे नित्यकर्म नित्यकर्माला जातात, शिल्लक राहत नाही. निमित्तिक कर्म म्हणजे पुण्यरूपाने केलेले कर्म संकटकाळी उपयोगी पडतात. आपण म्हणतो ना, अरे तुझं काहीतरी पुण्य उपयोगी आलं, तुझ्या गाडीवरचं त्याला हातपाय तुटला आणि तुला काहीच लागलं नाही, खर्चाटलं नुसतं, पुण्य उपयोगी आलं. म्हणजे पुण्यरूपाने केलेले जे कर्म आहे ते संकटकाळी उपयोगी पडतं, म्हणजे फळाला उपयोगी पडतं. ते नित्यकर्माला गेले नित्यकर्म, नैमित्तिक कर्म म्हणजे ते गेले फळाला. कर्म शिल्लक नाही, कधी ज्ञान होईल आणि कधी वैराग्य होईल आणि कधी मुक्ती मिळेल म्हणे तुला. आणि मग त्याला त्यांची टूप पेटली का, बरोबर आहे, देव म्हणता आजपर्यंत मी तेही समजत होतो. आणि मग देवाला त्यांनी विचारलं की मी सांगा मग मुक्ती कशाने मिळेल, मला तर जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, तुम्ही सांगा कशाने मिळेल. म्हणजे एका परमेश्वराशिवाय, एके परमेश्वर विना, एका परमेश्वराशिवाय या जीवाची मुक्ती देणारा कोणी नाही आहे आणि जीवाला मुक्त पण होऊ शकत नाही. कारण नित्यमुक्त जो आहे तोच मुक्तीला नेईल ना. आणि मग परमेश्वराने पूर्वी प्रकरण सांगितलं का ह्या जगामध्ये ह्या जीवानी जन्माला आल्यानंतर कितीही कोणतेही कर्म केले, कितीही कोणतीही धार्मिकता केली, साऱ्या देवतेची एकत्र भक्ती जरी केली तरी ते मुक्तीला नेऊ शकत नाही, तुम्ही मुक्तीला जाऊ शकत नाही एका परमेश्वराशिवाय. पण तो परमेश्वर तर निराकार आहे, अव्यक्त आहे. मग परमेश्वर म्हणतात कृपेला अधीन होतो, त्याला त्या परमेश्वराला कृपा उपजली का माझा आनंद कोणाला तरी द्यावा. मग त्यांनी शोधणी केली, देवतेकडे बघितलं, देवता नित्यबद्ध आहे, प्रपंचाकडे बघितलं, प्रपंच जड आहे, आणि जीवाकडे बघितलं तर जीव अनादि अयुक्त जरी असला, अनंत दोष जरी असले, त्याच्याकडे सर्वाधिकार असल्यामुळं ह्या जीवाची निवड परमेश्वरांनी स्वतः केलेली आनंद देण्यासाठी. आता परमेश्वरांनी आपली निवड केली आनंद देण्यासाठी, पण आपण अजून देवाची निवडच केलेली नाही आहे. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये अडचण आहे, आपल्या धर्मामध्ये खोट आहे. ही खोटेपणातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण दैवराटीचे नाही ना, आपण परमेश्वराची भक्ती करणारे नाही ना, आपण उपदेशी नाही. हा भ्रम झालेला आहे आपल्याला. मग आम्ही उपदेशी आहे, आम्ही उपदेशी आहे, पण काय करायचं आणि कसं करायचं हेच माहीत नाही, तर त्या उपदेशपणाला काय अर्थ. त्या पूजनीय माईम भटांना जे तत्त्व सांगितलं ते जरी आपण समजून घेतलं तरी आपल्या जीवनातून हे निघून जाईल. हे एका परमेश्वराशिवाय सांगितल्यानंतर निराकार आहे, कृपेला अधीन झाला, सावे साकार झाला, अवतारला, त्या परमेश्वराचं दास्य केलं, मुक्ती मिळेल. माईम भटाला म्हटले पण एका परमेश्वराशिवाय मग करतात ना म्हणे, कोणी चंद्राला परमेश्वर समजतं, कोणी इंद्राला परमेश्वर समजतं, कोणती ह्या देवतेला, पण त्या देवतेला. परमेश्वराने तिथं हत्तीचा दृष्टांत सांगितलं. माहिती आहे तुम्हाला हत्तीचा दृष्टांत कोणाला माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे अजून तुम्हाला? माहिती आहे हत्तीचा दृष्टांत? माहिती आहे? तुम्ही ज्ञानी आहात, समज आहात, विनाकारण मला बोलवलं आणि सांगत. हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वराने देवता आणि परमेश्वर कसे वेगळे आहात हे आपल्याला सांगितलेलं आहे. हां, गावात हत्ती येतो, तो हत्ती आल्यानंतर उत्सुकता असते, हत्ती आला पाहण्यासाठी सारे लोक जातात. पारावर 5-6 आंधळे लोक बसलेले असतात. आंधळे म्हणजे अज्ञानी लोक, ज्यांना हत्तीच पाहिलं त्यांनी माहीतच नाही, ऐकायला आलंय फक्त हत्ती, चला आपणही जाऊ हत्ती बघायला. आपल्याकडे असतं बघा, आपण आपल्या घरात बसलेलो असतो शांत स्मरण करत, आणि शेजारी काहीतरी आवाज आला, ती गाठी गेली बाजूला, स्मरण गेलं, काय झालं, भांडण कसे झालं, अरे तुझ्या घरात नाही ना झालं, शेजारी झालं, हो कळेल तुला थोड्या वेळाने काय झालं नेमकं. तू स्मरण करतोय, कर ना स्मरण, देवाला आळवतोय, कर आळव, पण आपण डिस्टर्ब होतो. हां, डिस्टर्ब होतो. आपण का डिस्टर्ब होतो? आपण स्वस्त नाही, आपल्याला धर्म माहीत नाही, परमेश्वर माहीत नाही, स्मरण करतोय काय माहीत नाही, स्वस्त चित्त तर आपली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी आपण समजू शकत. ते आंधळे लोकसुद्धा हत्ती बघायला जातात. आता आंधळे बघणार कसे? डोळेच नाही, स्पर्शाने. एक शेपटीला हात लावतो, एक पायाला हात लावतो, एक कानाला हात लावतो, एक पाठीला, पोटाला, सोंडेला, वेगळ्या अवयवाला हात लावून येऊन बसतात.
आता एकदा माणसं एकत्र आले का गप्पा मारायला सुरुवात होते. गप्पा मारण्यात आपण तरबेज असतो. घेणं नाही देणं नाही, राजकारण, लोकसभा, विधानसभा घेणं नाही. तसं काही दररोज आमदार यालाच फोन करतोय का जेवू नको, निवड नको, लावू नको. अशा आविर्भावात आपण बोलणार. धर्माची गोष्ट काढली का त्याला आळस येणार, झोप येणार, कामं निघणार, सारं होतं. धर्म नको. मग बाकीच्या गोष्टी अन्यवार्ता, देवाने तर त्याच्यासाठी सांगितलं अन्यवार्ता करू नका. झोपा काढा पण अन्यवार्ता करू नका. इतका सोपा धर्म सरळ आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आपलं अवभाग्य आहे. त्या परमेश्वराची अपार कृपा आहे आपल्यावरती की आपल्याला परमेश्वराने धर्म दिला आहे आणि सांगितला आहे, सोपा सांगितला आहे, बिगर खर्चाचा, बिगर टायमिंगचा. पण तरी तो आपल्याला करता येत नाही. आपल्याला वाटतं की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. देवाने एक तत्त्व सांगितलं आहे, अन्यवार्ता करू नका, झोपा काढा वाटलंच. हे तत्त्व पाळायला तुम्हाला काय पैसे लागतात, काही वेळ लागतात? अन्यवार्ता करायची नाही. परंतु अन्यवार्ता न करण्यासाठी आपली बुद्धी परमेश्वराकडे निगडीत असली पाहिजे. अन्यवार्ता करायची नाही. आपण कितीतरी अन्यवार्ता करतात. तसे ते बी गप्पा बसले. हत्ती बघितला का? प्रत्येकाला असं वाटतं मी बघितलं आहे, दुसऱ्याला बघू शकत नाही. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणजे हत्ती खराट्यासारखा आहे. ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणजे हत्ता खांबासारखा आहे. ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणजे हत्ती पोत्यासारखा आहे. पाठीला हात लावला होता हत्ती भिंतीसारखा आहे. कानाला हात लावला हत्ती सुपासारखा आहे. सोंडेला हात लावला हत्ती मुसळासारखा आहे. आता एकमत होऊ शकत नाही, कारण प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी पोचला. प्रत्येकाला वेगळं जाणवलं आहे, प्रत्येकाला वेगळं प्रकाशलं आहे. एकमत होऊ शकत नाही. बरं, एकमत न होण्याचं कारण काय? का ते प्रत्येक ठिकाणी पोचले पण समजूनही घेण्याची कुवत नाही बुद्धीची. तो म्हणतो माझंच खरं आहे. धर्मामध्ये सुद्धा आज हेच झालेलं आहे सगळीकडं. अन्य लोकांना तुम्ही सांगा ते म्हणता नाही आमचंच खरं, तुमचं काय खरं आलं. आपण म्हणतो आमचंच खरं, तुमचं काय खरं आलं. आणि काय खरं हे सांगता येत नाही आपल्याला, का तर आपल्यालाच कळालं नाही. त्याच्यामध्ये ते चर्चा करत असताना त्यांच्यात वाद व्हायला लागतो. एक डोळस तुमच्यासारखा मान व बुद्धिवादी जात असतो तर ते का भांडण करताय बघू आपण विचारू. आणि मग तो विचारतो तर त्यांनी जेव्हा उत्तर दिलं ते म्हणे अरे हातीची एक एक अवयव आहे, ही एकत्र येतील तेव्हा हाती तयार होईल. तसं देवता ह्या एक एक परमेश्वराच्या शक्ती आहे. त्या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे. बघा तुमचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे ना. आता ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहे, उपसरपंच आहे, सभासद सदस्य पण आहे की नाही. आता तुमच्या तालुक्यात आमदार पण आहे, तुमच्या जिल्ह्यात खासदार पण आहे. आता आमदार खासदार एक आहे का? आमदार खासदार आणि सरपंच एक आहे का? ते लोकप्रतिनिधीच आहे, पण त्याचा आवाका वेगळा, काम वेगळं, पद्धत वेगळी, एरिया वेगळा, स्वरूप मर्यादा वेगळी. तसं देवता ही सिस्टमचा एक भाग आहे. हे आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. हे सांगण्याच्या अगोदर आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे. जसं गाव चालवायला ही सिस्टम बसवलेली गव्हर्नमेंटनी, मग त्याला जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, राज्य सरकारला, केंद्राला जोडलेलं आहे. आणि 15,000 लोकवस्तीचं गाव, त्याच्यात लाईट, पाणी, स्वच्छता व्यवस्था देण्यासाठी किती मोठी यंत्रणा राबते. तसं एवढं मोठं वर्ल्ड आहे, एवढं मोठं जग आहे, त्याला किती मोठी यंत्रणा लागेल. तर देवतांची संख्या किती सांगता येईल का तुम्हाला? किती देवता? 33 कोटी. अजून बघा आपण मानव किती माग आहे. सांगा ज्याला माहीत असेल देवता किती आहे. आता तुम्ही उपदेशी कशावरून समजायचं? आम्ही उपदेश घेऊन किती वर्ष झाले? काल सांगितलं 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष, म्हणजे 2-2 तप्प झाले. तुम्हाला देवताच माहीत नसेल तर ते अन्य लोक तुम्हाला नावं ठेवतात, त्यांची काय चुकी बिचाऱ्यांची? ते मानभावनाच मानभाव माहीत नाही. देवता किती माहिती आहे? 81 कोटी 1,15,10,000 देवता आहे. आणि या 33 कोटी फक्त स्वर्गाच्या एकच देवता आहे. त्याच्यात 9 प्रकार आहे. कर्मभूमीच्या देवता, अष्टदेवनी देवता, अंतराळीच्या देवता, स्वर्गीचा 4था थोवा आहे तो स्वर्गीचा देवता, कैलास वैकुंठीची देवता, अष्टभैरव देवता, विश्व देवता, शिराब्दीचे देवता, विश्वदेवता, चैतन्य देवता, आणि त्याच्याही पलीकडं परमेश्वर आहे. 81 कोटी 1,15,10,000 देवतेची फौज परमेश्वरांनी सृष्टी चालवण्यासाठी केलेली आहे. आणि त्या सिस्टमचा एक भाग आहे. तसेच देवता का भक्ती करायची नाही? तर तो एक वर्ग जो आहे हे चालवण्यासाठी एक सिस्टमचा भाग असल्यामुळे ते बंधन आहे. आपल्याला तर भक्तिमुक्तीसाठी करायची आहे. आता तुम्हाला ग्रामपंचायतीचा एखादा ठराव मंजूर करून घ्यायचा आहे. तुम्ही एखाद्या सदस्याला गेले तर तो काय सांगाल? सरपंचाकडे जावं लागेल, ग्रामसभेत तो ठराव मंजूर करावा लागेल, त्याला मान्यता ग्रामसेवक आहे त्याची लागेल. कोणतं काम कोणी नाही करू शकत. सरपंचाला सांगितलं आमची गल्ली साफ करायची आहे, तो येईल का स्वतः? नाही. ती सिस्टमचा एक भाग आहे. साफसफाई करणारे वेगळे, तो त्यांना सांगणार आहे, करून घेणार आहे.
तसं देवता ह्या वर्ग सारी सृष्टी चालवण्यासाठी एक सिस्टमचा भाग आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे, तेव्हा आपण दुसऱ्याला, तुम्हाला देवताच माहीत नाही आहे, तुम्ही मानभावच नाही आहे. तुमच्या घरामध्ये देवपूजा आहे की नाही? देवपूजा, लीळाचरित्र आहे का? सूत्रपाठ आहे का? भगवद्गीता आहे का? डोक्यात ज्ञान आहे का? याचा अर्थ काय माहिती आहे का? तुमच्या घरात देवपूजा आहे पण देव नाही आहे, देवच नाही आहे. आणि ज्याच्या घरात देव नाही आहे म्हणजे नॉलेज नाही, ज्ञान नाही, त्याच्या डोक्यात ते समजून घेण्याची कुवत नाही, बुद्धी नाही, तो मानभाव नाही. सोपी आणि सरळ व्याख्या परमेश्वरांनी शास्त्रात सांगितलेली आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. हे माझ्या काही अंगचं नाही आहे, माझ्या खिशातलं नाही आहे. फक्त एवढं स्पष्ट पारदर्शक कोणी बोललं नसेल एवढाच फरक आहे. प्रत्येकाची एक स्वभाव असतो, एक सांगण्याची ढब असते. यूट्यूबवरती माझे सत्संग असतात. भाईदेव मुनी म्हणून जर तुम्ही टाकलं तर माझे सत्संग येतील. आणि अभ्यासक्रम तयार केलेला विश्वास की नागरी जर टाकलं तर ते तुम्ही अभ्यासक्रमानुसार ऐकू शकतात. धर्म काय सांगतो त्याला प्रत्येकाला एक अभ्यासक्रम असतो. पहिलीत गेला तरी सिलेबस आहे की नाही, दुसरीत गेला अभ्यासक्रम, तिसरीत गेला अभ्यासक्रम, 10वीत गेला, कोणत्याही वर्गात जा तुम्ही, त्या फॅकल्टीत गेल्यानंतर ते सिलेबस असतो, अभ्यासक्रम असतो. तसं परमेश्वराने एक अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे आणि तो मुक्तीच्या अनुषंगाने दिलेला आहे. यूट्यूबवरती जाऊन कोणी सत्संग ऐकलेले कधी आत्तापर्यंत? ऐकता का तुम्ही? तुम्ही ऐकता? किती ऐकले? 2-4 ऐकले, कधीतरी ऐकले. बरं, कधी फोन नाही केला मग मला? काय करायचं फोन, बाबा बडबड करतो, काय करायचं आपल्याला? आणि जे यूट्यूबवरती सत्संग ऐकले, मी तुमच्या गावात उपलब्ध आहे तरी तुम्हाला उत्सुकता नाही. मला जास्त लोक नाही पाहिजे, आला का लक्षात? धर्म हा क्वांटिटीचा नाही क्वालिटीचा आहे. हे आयऱ्यागायऱ्याचं काम नाही. धर्म म्हणजे एक आव्हान आहे. मानव संप्रदाय म्हणजे परमेश्वर भक्ती करणारा हा भक्त आहे, हा आयऱ्यागायऱ्या नसतो. परंतु तुम्हाला त्याची किंमत, तुम्हाला त्याचं वेटेज माहीत नाही. ही किंमत काय आहे? कारण हजारात एखादा एक शस्त्रशु, गीतेमध्ये परमेश्वर काय म्हणतात की 1,000 तयार होतात का? तर सत्य काय जाणून घेण्यासाठी. मग ते अभ्यास करायला लागतात. ते अभ्यास करणारे परत 1000 तयार होतात, त्यातून एखादाच परमेश्वराला प्राप्त होते. रहस्यातलं रहस्य, दुर्मिळातलं दुर्मिळ आहे. तुम्ही एक आले ना तर 999 सोडून आलेले, परंतु तुम्ही एक जे आहे ना ते अनमोल आहे. परंतु ती किंमत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आलो कशासाठी, काय करतोय, काय करायला पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला माहीत असेल तर ते आपल्याला करण्याला अर्थ आहे. आणि म्हणून परमेश्वराने जी भक्ती सांगितलेली ती अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेली. या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सांगितली का देवता हा एक सिस्टमचा भाग आहे. त्याची भक्ती का करायची नाही तर ते आपल्याला काही देऊ शकत नाही, कारण त्या बंधनात आहे. आणि आपल्याला बंधनातून बाहेर जायचं, बंधनातून सुटायचं. तर जो बंधनात आहे तो आपल्याला सोडेल का? जो बंधनाच्या बाहेर आहे, नित्यमुक्त आहे, तो आपल्याला सोडवणार आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करतो. परमेश्वर कोण? श्रीकृष्ण महाराज पहा परमेश्वर म्हणावं, तेच का परमेश्वर? त्या परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर तत्त्वज्ञान सांगितलं, स्वतःची ओळख दिली, विश्वरूप दाखवलं. असे श्रीकृष्ण महाराज परमेश्वर गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्ट सांगतात की तू अनन्य भावे मला शरण ये, मी संशय तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी बाहेर काढील. मी संशय हा शब्द देतो. माणसाने माणसाला शब्द दिला तरी आपण पाळतो की नाही? विचारला ठीक आहे, तुला मी उद्या 10 वाजता अशा ठिकाणी भेटत, बरोबर आपण ती वेळ पकडतो. तुम्ही सुद्धा 8 वाजता सांगितले तर बरोबर 8ला 5 कमी असतानाच सारे गोळा झाले. किती तुम्ही शब्दाला पक्के आहात का? शब्द दिलेला आहे आपण, परमेश्वराने दिलेला शब्द आहे. तो परमेश्वर कसा टाळेल सांगा बरं? परमेश्वर म्हणतात निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढ. हा तुला रोग लागलेला आहे. भक्ती का करायची, कशासाठी करायची, अर्जुना समजून घे. देवतेची भक्ती केली तर पुण्य संपेपर्यंत तुला ते देतीलही सुख, परंतु संपल्यानंतर ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकतील. भक्तीचे प्रकार आहे, देवता भक्ती, जीव भक्ती, भूत भक्ती आणि परमेश्वर भक्ती. सर्वश्रेष्ठ भक्ती ही परमेश्वर भक्ती, आणि ती आपल्याला भेटलेली आहे. आपलं किती भाग्य आहे, हे कोणालाही नाही भेटू शकत. तुमच्या गावामध्ये लोकसंख्या बघा, तुमच्या तालुक्यातली, तुमच्या जिल्ह्यातली, राज्यातली, देशातली लोकसंख्या बघा, जगातली लोकसंख्या बघा, किती टक्केवारी आहे आपली. लोकांना बरेच अनुभव पडतो की बा एवढं मोठं तत्त्वज्ञान आहे, मग महानुभव का नाही जास्त? आपल्या गावामध्ये सोनाराचे दुकानं किती आहे, भाजीपाल्याचे किती, किराण्यावाल्याचे किती आहे? फरक आहे ना. सोनाराचे 5-10 असतील, 25 असतील. भाजीपाल्यावाल्याचे तुम्हाला सांगताच येणार नाही किती, हजारो असू शकतात. किराण्यावाल्याचे 500 असू शकतात.
म्हणून हे तत्त्वज्ञान हे परमेश्वराचं आहे. त्या परमेश्वराला समजून घेण्याची ताकद प्रत्येकाची नसते. आणि अहेतुक तुमचं भजन घडलेलं आहे म्हणून त्याला तुम्ही पात्र झालेले, म्हणून परमेश्वराने तुम्हाला बोध दिलेला आहे. कोणत्याही गोष्टीला कारण असतं. ते कारण काय आहे? कळत न कळत तुमच्याकडून अहेतुक भूतभजन घडल्यामुळे तुम्ही ज्ञानाला पात्र झाले म्हणून परमेश्वराने बोध दिला आहे. आता तुम्ही जसं आपल्या मुलाला शाळेत आपण घालतो, शाळेत घातल्यानंतर त्याची फी आहे, कपडे आहे, दप्तर आहे, जे बी आहे ते आपण देतो. पण त्याने अभ्यासच नाही केला तर तो पास होईल का? तुमचे पैसे उपयोगाला पडेल का? तसं परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे म्हणजे काय केलं? प्रवेश दिला आहे आपल्याला. आपण त्या योग्यतेचे आहे, पण आपण अभ्यासच नाही केला तर परमेश्वर प्राप्त थोडी होणार आहे, वाया जाईल. जसं त्या मुलाने अभ्यास नाही केला, पेपर त्याला लिहिता नाही आला, तो नापास झाला, त्याचं वर्ष वाया जातं. तसं आपलं जीवन वाया जाईल, आपली सृष्टी वाया जाईल. एवढी सोपी नाही, सृष्टी अति दीर्घ आहे. कारण बोध हा परमेश्वर एका जीवाला एकदाच देत असतो, एका सृष्टीमध्ये. हे जर बोध आपण दवाडला तर ही संधी आपल्याला पुढच्या सृष्टीमध्ये, आणि सृष्टी अति दीर्घ म्हणजे आता नाही तर कधीच नाही. जे तुम्हाला भेटलं आहे ते भविष्यात भेटण्याची अजिबात शक्यता नाही आहे. बरं, जो परमेश्वर अवतार आहे कलियुगाचा तो अत्यंत अलौकिक आहे, म्हणजे उभयदृश्य अवतार. कोणत्याही प्रकारचं उपाधी म्हणत नाही, सामान्यांना बोध देणारा. भांडारेकरांक स्वतः गेले, बाईसांक स्वतः गेले, स्वतः वाडोवाडी फिरले. वाडोवाडी फिरून हे तत्त्वज्ञान तळमळीनं कळकळीनं आपल्यापर्यंत पोचवलं. कोणाला कशाचं व्यसन, कोणाला कशाचं व्यसन, मला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे वाटतं. जीव उद्धरीय व्यसनीय जे परमेश्वर अवतार आहे तो आपल्याला कळाला आहे, समजला आहे. आणि ह्या अवताराकडून जर आपण उद्धारलो नाही तर कोणत्याच अवताराकडून उद्धारणार नाही. हे परमेश्वराने जे प्रथम आचार्य त्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ परमेश्वराने सांगितलं आहे की मी जर माझ्याकडून तुमचा उद्धार नाही झाला ना तर भविष्यात तुमचा दुसऱ्या अवताराकडून उद्धार होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणजे ही सर्वात मोठी संधी आपल्याला दिलेली, पण ती संधीचं सोनं करायची ताकद आपल्यामध्ये असतानाही आपण जर ते करत नसेल तर ते आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये बराच प्रश्न पडत असतील. धार्मिकता तर करतात, देवाला जेव्हा उत्तरपंथाला जाण्याची प्रवृत्ती झाली आणि मग देवाने पूजनीय आचार्य असेल, माईंभट असेल, बेलापूरचं स्थान तुम्ही केलं असेल, तिथं सांगतात असं निदानाचा आचार आहे, तुम्ही ऐका. कारण आपण जेव्हा गावाला जातो आपल्या मुलांना किती सूचना देतो, सकाळी उठ, हे कर, ते कर, ते कर, ते कर. एकच दिवसासाठी जातो तरी त्याला 50 सूचना देत असतो. सो परमेश्वराला उत्तरपंथाला जायचं आहे, परमेश्वर दयाळू मायाळू आहे. त्या आचार्यांना, माईंभटांना असंनिधानाचा आचार सांगताना देव सांगतात की असंनिधानाचा आचार ऐका. आता आचार्यांना अचानक हा प्रश्न आडल्यानंतर ते म्हणले देवाविन काही धर्म असतो का, आम्ही नाही ऐकणार. देवाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, देवाविन काही धर्म नाही. पण तुम्ही धार्मिकता करताय त्याच्यात किती देव आहे तुमचा, किती देव कळाला आहे तुम्हाला, किती समजला आहे, किती जाणवला आहे, त्याच्यानुसार तुम्ही धर्मात आहे की नाही हे ठरतं. परमेश्वर स्वतः सांगताय, शास्त्रात सांगताय. म्हणून शास्त्रातूनच धर्म समजून घ्यायचा असतो. परमेश्वर म्हणता येथीच्या पाठीमागे धावाल. असंच निरूपण करत असताना परमेश्वर एकदा काय सांगतात की माझ्यासारखा जर कोणी आला तर तुम्ही भुलून जाल, फसून जाल. म्हणले असं कसं शक्य आहे? परमेश्वराला आम्ही कसं ओळखणार नाही, एवढी सुंदर श्रीमूर्त. म्हणजे त्याच्याजवळ तशी असू शकते. महादाईसामध्ये इथं कांदी तुमची चिन्ह असतं एखाद्या शहरावर, म्हणे नाही त्याच्यावर असू शकतं. आचार्यांक बघितलं, आचार्य काय म्हणतात, आम्ही शास्त्रांनी ओळखू. देवानी गुगली टाकली, म्हणले बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, परंतु शास्त्र तर भक्ताजवळ असतं. मग आचार्य गप्प बसते, पण परमेश्वर काय म्हणतात, भक्त स्वतःला देव कधी म्हणून घेत नाही. याचा अर्थ काय की धार्मिकता परमेश्वरी शास्त्राने ज्ञानाने ओळखायची असते. ते शास्त्रज्ञान जर आपल्याकडे नसेल तर तो परमेश्वर आपल्याला ओळखताच येणार नाही. ओळखणार नाही तर भक्ती कशी करता येणार नाही. भक्ती जर करता आली नाही तर मुक्ती तरी कशी होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती एक अवलंबून गोष्टी असतात. म्हणजे शास्त्र, अभ्यास, ज्ञान हे आपल्या धर्माचा मूळ पाया आहे. आणि तो जर तुम्ही केला तर त्यातून प्राप्ती होणार आहे, अन्यथा काही उपयोगाचं नाही. बरं, परमेश्वर ही प्रत्येक वेळेस आपल्याला ही जाणीव करून देत असतात. प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक सृष्टीत प्रत्येक अनेक अवतार घेऊन परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात, परंतु ते आपण सांडवतो. जसं आपल्या लहान मुलं असतं बघा, ते आजारी पडलं, त्याला औषध द्यायची वेळ आली तर ते लगेच औषध पितं का? किंवा त्याला दूध पाजायची वेळ आली, दूध पितं का? नाही. ते इकडं तोंड करतं, तिकडं तोंड करतं. ती आई तोंड धरती, कोणी पाय धरतं, कोणी हात धरतं, त्याच्या तोंडात 2 चमचे 1 चमचे टाकण्याचा प्रयत्न करतं, पण ते सांडवत असतं.
एक शेजारी येते म्हणे त्याला भूक लागेल तेव्हा पिल दूध, कशासाठी? तू ते दूध वाया घालवते. ती आई काय म्हणते की 2 चमचे त्याच्या पोटात गेलं तर तेवढंच त्याला शांतता लागेल, झोपेल, मोठा होईल. ते सांडले किती याचा तिला काही पश्चाताप नाही. तसं परमेश्वर प्रत्येक सृष्टीमध्ये आपल्याला बोध देऊन हे थोडं थोडं ज्ञान कोणाच्या तरी माध्यमातून देत असतात, सांगत असतात. आपण ते सांडवत असतो. पण परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. आपण आता ते किती पितोय, किती ग्रहण करतोय त्याच्यावरती सारे अवलंबून आहे. आणि अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपल्याला परमेश्वराने केलेलं आहे. आज आपण संसार करतोय, आज जन्माला आलो, अशातला काही भाग नाही. आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आपल्या धर्माचा सिद्धांतच तो आहे. अनंत परमेश्वर स्वतः श्रीमुखी म्हणताय, ब्रह्मवाणी एक अनंत जन्म वाया गेले, याचा अर्थ अनंत जन्म झाले आपले. आणि अनंत जन्मात येऊन केलं काय? आपण संसारच केला. आज जे करतोय तेच काल केलं होतं, जे आज करतोय तेच उद्या करणार, कारण संस्कार आहे आपल्यावरती तो. त्याच्यामुळे या करतो यात विशेष नाही, पण परमेश्वर भक्ती करतो यात मात्र विशेष आहे. आणि ते विशेषत्वाने आपण कधी आपल्याला वाटेल त्याची जाणीव, त्याचं ज्ञान आपल्याला शास्त्र कळेल. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. चर्चा, अभ्यास बराच आहे आणि ती आपल्याला स्वतः समजून घ्यावं लागेल, स्वतः जाणून घ्यावं लागेल. जसं डोळे सर्व पाहतं, पण डोळे डोळ्याला पाहतात का? नाही पाहू शकत. मग डोळ्याला डोळा पाहायचा असेल तर काय करावं लागतं? आपल्याला आरशापुढे उभं राहावं लागतं. आणि त्या आरशाने मग आपल्याला समजतं. तो आरसा म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र आहे. आरसा म्हणजे परमेश्वराचं धर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे. आपल्याला आपल्या जीवनाचं मर्म, आपल्या जीवनाचं अध्यात्म, परमेश्वर, जीव, देवता, प्रपंच आणि आपली मुक्ती हे जर समजून घ्यायची असेल तर ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर आपल्याला उभं राहावं लागेल. तो जर आरसा आपण जर समजून घेतला तर आपल्याला कळेल. अन्यथा करतोय पाट्या टाकायचे कामं तो करतोय म्हणून आपण करतोय, मी काल केलं म्हणून आज करू राहिलो. आणि असं जीवन निघत जात असताना वय निघून जातं. वय निघून गेल्यानंतर शरीर थकतं, बुद्धी थकते. आणि मग आपण होतो 10 गेले आणि 5 राहिले, आता काय रिकामे उद्योग करायचे, चालू द्या पाट्या टाकायचे कामं. एक वेळ अशी येते आपण मरून जातो. मेल्यानंतर आपण परत जिवंत होतो, कारण परत जन्माला येतो. आणि जन्माला येऊन काय करतो? संसार करतो, कर्म जोडतो. परत आजचं दुःख उद्या जास्त असतं. कारण जो बोध तुम्हाला दिला आहे, जी जाणीव परमेश्वराने दिली, त्याचा उपयोग तुम्ही आता केलेला नाही. आणि उपयोग न केल्यामुळे तुम्ही जे कर्म केले त्या कर्मानुसार तुम्हाला कर्मफळ भेटणार आहे. जो ज्या कर्मफळात जाईल तो जीव तसा होईल. जैसा संगीत ठावीजे तैसा ठाकी. तुम्ही ज्याच्या संगतीत जाल तसं होतं ना. आपल्याकडे संत सामुग्री आहे, असंत आहे, चांगलं आहे आणि वाईट आहे. चांगल्याच्या संगतीत गेला तर चांगले विचार ऐकायला भेटतात, चांगल्या गोष्टी येतात, चांगली कृती भेटते, जीवन चांगलं होतं. वाईटाच्या संगतीत गेला तर तो काय सिगारेट पाजायला शिकवेल, दारू प्यायला शिकवेल. ते असं काही नसतं. मस्त मजा करा, जीवन एकदाच आहे, चंगळवाद शिकवेल, वाईट व्हाल. तसं परमेश्वराच्या संपर्कात आहे म्हणजे परमेश्वराच्या धर्मात आहे. परमेश्वराने बोध दिला आहे म्हणजे काय? परमेश्वराने प्रत्यक्ष स्पर्श केला. आता आपण आल्यानंतर एकामेकाला दंडवत करतो. का दंडवत करतो? आपल्याला बोध आहे, नाम आहे आपल्याकडं. परमेश्वराने स्पर्श केला. आपण विशेषावर का डोकं टेकवतो, स्थानावर का डोकं टेकवतो? तर परमेश्वराने संबंध दिलेला आहे. दया, माया, कृपा करून ही शक्ती निक्षेपली तिथं. ते एक साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण कॉन्टॅक्ट करतो, ते एक साधन आहे. नंबर तर आपल्याकडे पाहिजे तर कॉन्टॅक्ट होईल ना. तर परमेश्वराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याला परमेश्वराचे जे नामं दिले तेच परमेश्वराचे नंबर आहे. ते नामस्मरण करायचं करतो आम्ही, पण कधी करायचं माहीत नाही, कसं करायचं माहीत नाही. कोणत्या गोष्टीला वेळ असते ना, ती वेळ पकडली नाही तर काहीच भेटत नाही. आज पाऊस पडल्यानंतर दादांनी सांगितलं आज खूप काम आहे. ती जर वेळ नाही शेतकऱ्याला तुम्हाला पकडता आली, पेरणीची एक वेळ असते, ती नाही पकडता आली तर हातात काहीच भेटणार नाही, वर्ष वाया जाईल. त्याच्यामुळे ती वेळ पकडावं लागेल. मुलांना शाळेत घालण्याची वेळ असते, लग्न करण्याची वेळ असते, करिअर करण्याची वेळ असते, प्रत्येक गोष्टीची वेळ असते ना. तशी अध्यात्माची बी वेळ आहे, हीच वेळ आहे. जोची अवसर विषय आहे तोच ब्रह्मविद्या. ज्या वेळेस आपण करिअरच्या पाठीमागं लागतो, धावतो, पळतो, विषयाच्या पाठीमागं लागतो, संसार करण्याच्या, शेती करण्याच्या पाठीमागं लागतो, तीच वेळ असते ब्रह्मविद्याशास्त्राची. वेगळी वेळ नाही आहे. त्याच्यावर बॅलन्स जर तुम्ही सांभाळला तर हे बी कराल आणि ते कराल. नाही तर आपलं काय होतंय, हेच एकच करतो आपण, संसार करतो, तो बी पुरा होतो का आपल्याच्याने? एक वेळ अशी येते का मुलंच आपल्याला सांगता, हो काय करता आलं तुम्हाला, काय केलं तुम्ही विनाकारण? ऐकले असतील तुम्ही. सारं आयुष्य त्यांच्या सुखासाठी आपण लावलेले राहतात. आणि मग तो एक वेळ काय सांगतो का, काय केलं तुम्ही, कायसाठी केलं, त्यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं, तुम्हाला वाटतं मी जे केलं ते कोणीच केलं नाही. हा भ्रम आपण बाहेर पडला पाहिजे. हा भ्रम म्हणजे अध्यात्म आहे, हा भ्रम म्हणजे उपदेश घेणं, हा भ्रम म्हणजे परमेश्वर भक्ती आहे.
आपण भ्रमात आहोत. त्या भ्रमातून बाहेर पडणं म्हणजे अध्यात्म जीवनामध्ये जगणं. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून उपदेश कशासाठी, प्रश्न उत्तरं क्लिअर करून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तुमच्याकडं सूत्रपाठ भगवद्गीता असली पाहिजे. ज्याच्याकडे सूत्रपाठ भगवद्गीता लिहायचे तो मानवच नाही. आणि ज्याच्याकडं भगवद्गीता नाही तो हिंदूच नाही. कारण हिंदूंचा मूळ ग्रंथ भगवद्गीता जगमान्य आहे. त्याच्या घरातच गीता नाही आहे, तो मात्र इकडं तिकडं चालतो. तो हिंदू नाही. लीळाचरित्र तुमच्याकडे नसेल तर तो महानुभाव नाही. आता मी आणलेले मी मोफत देत असतो. भगवद्गीता आणि सूत्रपाठ हे मी मोफत देतो. जे अभ्यास करतील, ज्यांना उत्सुकता आहे, जे आता कंटिन्यू सत्राला येतील त्यांना मी शेवटच्या दिवशी देईल ते. परत मी लिहिलेले 4 पुस्तकं आहे. धर्म मूळ तत्त्वज्ञान काय आहे त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे वासनिक दशेत असतानाच. त्यानंतर धर्माच्या अनुषंगाने असलेले समज गैरसमज, अन्य लोक आपल्याला प्रश्न विचार, आपल्याला उत्तर देता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सांगतच नाही आपण आम्ही मानव आहोत, लपून ठेवतो. त्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. एक तपस्विनी आहे की त्यांनी आपला देह क्षपला. सर्व साधनेमध्ये परमेश्वराने सांगितले जे तत्त्वज्ञान आहे त्यानुसार त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. ती रिअल स्टोरी आता 4 वर्षापूर्वीचीच. आपल्या नाशिकमध्ये ढोऱ्या डोंगर म्हणून एक जंगल आहे, त्या जंगलात त्याच्यावरती ती स्टोरी लिहिलेली आहे. असे 3 पुस्तकं लिहिलेले. आणि एक 4थं पुस्तक आहे धर्म एक चिंतन. धर्म एक चिंतन वेगवेगळ्या विषयावरती लेख लिहिलेले. ते 4 पुस्तक आहेत. ते मात्र तुम्हाला घ्यायचे असेल तर विकत घेता येते. फुकट देऊन त्याची किंमत राहत नाही. भगवद्गीता सूत्रपाठ तुम्हाला मोफत देणार आहे, पण ते बी तुम्ही शब्द दिला पाहिजे का मी वाचेल, त्याची पावित्रता राखेल तर दे. अन्यथा काय उपयोगाचं नाही. भगवद्गीता माझ्याकडं पारायणाची आहे आणि अर्थसहित आहे. कोणाकोणाकडं भगवद्गीता घरी आहे हात वर करा बरं. वाचता का पण का नुसतेच आहे? सूत्रपाठ आहे का? सूत्रपाठ आहे, वाचन करता? अरे वा. लीळाचरित्र आहे ना, चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्याकडे आल्यानंतर यंग मुलं कोणीच दिसत नाही. मुलं आणि सुना तुम्ही कामं करा, आम्ही सत्संगाला जातो. शाळेत गेले, शाळा आणि जे मोठे ते कामाला गेले असतील फिरायला. उलट त्यांना ती गरज आहे. जे वय आहे, ती वेळ आहे, ते महत्त्वाचं आहे. तर आज आपलं पहिलं सत्र काल घेतलं मी, आज दुसरं घेतलं. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा. 10-15 मिनटं 5 मिनटं शेवटचे मी तुम्हाला देत असतो प्रश्न उत्तरांना. तर तुम्ही विचारा मनातले प्रश्न. आज संध्याकाळी परत 8 वाजता सत्र होईल. रिस्पॉन्स कसा भेटतो त्याच्यानुसार माझा दिवस मागं पुढं होईल. आता आम्ही ठरवलं आहे 30 तारखेपर्यंत राहायचं. 30 तारखेला समाप्त करायची, 1 तारखेला मी जाणार. आलं का लक्षात? त्याच्यामुळे जर पण तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर मी उद्याच निघून जाईल, परवाच निघून जाईल. कारण ज्यांना सांगायला आलो तेच जर कोणी आलं नाही तर मग काय करायचं? विनाकारण बाबांशी मी किती चर्चा करणार? आम्ही चर्चा करतच असतो. त्यांची तळमळ आहे का तुम्हाला धर्म कळावा, समजावा. त्यांचा पुरुषार्थ आहे का अशा अवस्थेमध्ये माणूस एक तर बाहेर पडत नाही, मार्गामध्येच राहतो. पण त्यांनी डिरिंग केली, बाहेर पडले, त्यांचं करतात. ते अडचणी भरपूर आहे, ते करतात, त्यांची तळमळ आहे. परंतु घेणारे कोणीतरी असले पाहिजे ना. घोक घ्या, सूत्रपाठाचा अभ्यास करा, वाचन करा, प्रश्न निर्माण करा. आणि यूट्यूबवरती जाऊन माझे सत्संग ऐका, अभ्यासक्रम आहे. तुमचे नंबर मला जाताना द्या, मग ते मी ग्रुपमध्ये ॲड कराल आणि माझ्या लिंक तुम्हाला मी पाठवा. काही प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न 2 माणसांना पडत नाही. एक तर सर्व ज्ञानी असतात, सर्व कळालं आहे, आणि ज्यांना काहीच कळत नाही. आडत असेल तर पोऱ्या देईल काहीतरी मटेरियल डोक्यात असलं तर प्रश्न निर्माण होतील. पण निदान जे आज ऐकलं, आत्ता ऐकलं, त्यावरती तर तुम्हाला प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की असंच का, तसंच का, हेच का, तेच का. आम्ही हे करतोय मग तुम्ही म्हणताय येतं चुकीचं आहे, योग्य की अयोग्य, असं काहीतरी विचारलं पाहिजे की नाही? विचारलं तर मग पुढं जाऊन तुम्हाला आणि प्रश्न विचारा. धर्मामध्ये प्रश्न विचारले तर त्यात ज्ञान मिळेल, 4 गोष्टी कळतील आणि मग पुढं जाईल. कोणाला विचारा, बाबांना विचारा, येता जाता प्रत्येक गोष्ट विचारत चला. काही प्रश्न नाही मग मनामध्ये? हां, विचारा ना मग असेल तर. त्याला काय, त्यात काय विशेष काही नाही आहे. तुम्ही धर्म जगत असताना, धर्मात राहत असताना कसा विचार करताय त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. मी तर तुम्हाला सांगितलं कसा विचार करताय, कामगारांचं उदाहरण दिलं. परंतु धर्म होकारात्मक आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी काहीच नाही आहे, नकारात्मक काहीच नाही आहे.
अयोग्य काहीच नाही, एकही गोष्ट अयोग्य नाही आहे. आपण कशी घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे. एक व्यक्ती असते, ती व्यक्तीला काय वाटतं की आपण गाडी घ्यावं, 4 व्हीलर. प्रत्येकाला एक स्वप्न असतं की नाही, आणि तो मग पैसे कमवतो आणि एक वेळ विशिष्ट पैसे आल्यानंतर तो गाडी आणायला जातो. आता गाडी आणल्यानंतर आपण काय विचार करतो, संस्कार असतात. गाडी घेतली का मग चला आपल्या मंदिरात एखाद्या ठिकाणी जाऊन आपण तिकडं पेढे वाटतो, देवाला दर्शन घेतो. तसे त्याचे संस्कार असतात. तो मंदिरात जात असताना कुटुंबासहित गाडी घेतली, मंदिरात जात असतात. सिग्नलवर गाडी उभी राहिल्यानंतर त्या गाडीवर झाडाची एक फांदी पडते, वादळ. झाडाची फांदी पडल्यानंतर त्या गाडीचं सारं डॅमेज होऊन जातं. डॅमेज झाल्यानंतर त्याला दुःख होतं, कारण नुकसान कोणाला सुख देतं. नुकसान झालं का मग दुःख होणार. त्याला हजारो लोकांनी काय सांगितलं की गाडीच अपशकुनी म्हणे. गाडी घेतली तू देवाला चाललाय आणि ती गाडी अपशकुनी, ती गाडी विकून टाक. त्याला नातेवाईकांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, परंतु त्यांनी काय केलं, ती गाडी शोरूमला पाठवली, इन्शुरन्समध्ये काम केलं, थोडा खर्च अजून केला आणि गाडी नवीन टाकाटक केली. गाडी नवीन टाकाटक करून परत त्या कुटुंबाला घेऊन परत मंदिरात गेला आणि घरी आला. सर्वांनी त्याला नावं ठेवले का मूर्ख माणूस हा. गाडीचं काही होऊ शकलं असतं, कुटुंबाचं काही होऊ शकलं असतं, अपशकुनी गाडीने परत तो घरी घेऊन आला. एक मित्र असतो, तो त्याला विचारायला जातो. तो म्हणतो तुला साऱ्या लोकांनी समजावलं परंतु तू कोणाचंच ऐकलं नाही. याचं कारण काय की म्हणे तुम्ही हा विचार नाही केला की या गाडीमुळं माझं कुटुंब वाचलं. जर गाडी नसती, मोटरसायकल असतं तर काय झालं असतं. त्या गाडीने स्वतःवरती संकट घेतलं आणि आमच्या कुटुंबाला खर्चटलं सुद्धा नाही. ती गाडी शकुनी की अपशकुनी म्हणे. उलट माझ्यासाठी ती शकुनी आहे, चांगली आहे म्हणे, शुभ आहे, म्हणून तीच गाडी मी करून आणली. तर धार्मिकता करत असताना तुम्ही कोणता विचार करताय, कसा विचार करताय, कशी धार्मिकता करताय, त्याच्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून आहे. परमेश्वर समर्थ आहे, सर्व शक्तियुक्त आहे. अनन्य भक्ती करणं, परमेश्वर एकनिष्ठ भक्ती करणं हा धर्माचा पाया आहे. आणि हे करत असताना जर तुम्ही अंधश्रद्धा जोपासत असेल, मिश्र भक्ती करत असेल, तर तुमची भक्ती काही उपयोगाची नाही. तुम्ही पित्र करता का, पित्र टाकता नाही करत. अजून काय काय करता मग, गणपती बसवता नाही. अजून काय करता मग, मिश्र भक्ती म्हणून काय उपास तापास करता, काहीच नाही करत. सारेच नक्की नाही करत का. हां, मग चांगली गोष्ट आहे. परंतु ते महानुभाव नाही आहे, ते डुप्लिकेट महानुभाव. बघा, बाबाशी सकाळी बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की इथं काही अगोदर गणपती पण बसवायचे लोक म्हणे. मग मी त्यांना कसं समजावलं म्हणे की न घर का न घाट का, अशी झाली म्हणे तुमची. कारण देवतेची भक्ती करायला लागले तर देवता म्हणते हा तर थोर आहे, मोठ्याचा आहे ना, आला कुठं होता कुठं, म्हणजे ती तुम्हाला ढकलते. आणि परमेश्वर तर पूर्ण पाहत नाही. कारण व्यभिचार कोणाला, आपण संसारात व्यभिचार सहन करतो का, सारं सहन करू पण व्यभिचार सहन करत नाही. तसं परमेश्वरसुद्धा व्यभिचार सहन करणार नाही. म्हणजे देवाकडूनही गेले, देवतेकडूनही गेले, ना घर का ना घाट का. तसं परमेश्वर भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. काय स्वामी समर्थ, तुम्हाला माहिती पाहिजे. जे करताय त्यांना विचारा, का करताय, कशासाठी करताय. बरं यात नसते, तुम्ही करत असते तर गोष्टी वेगळी, एक संस्कार आहे. धर्म कोणताही चुकीचा नाही, वाईट नाही, परंतु ध्येय आणि उद्देश. तसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही धार्मिकता करताना कोणता उद्देश ठेवता, कोणती भावना ठेवतात, तुमचा त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, त्याच्यावरती त्याचा रिझल्ट भेटेल. अन्यथा करायची म्हणून करायची, हे करता म्हणून ते करता, त्याला काही अर्थ नाही. तर मिश्र भक्ती ही धर्माचं तत्त्व नाही. अंधश्रद्धा ही धर्माचं तत्त्व नाही. इथं बाप दाखवणं तर श्राद्ध कर. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, परमेश्वराने दिलं, ते शास्त्रातून दिलेलं आहे, श्रीमुखीचं दिलेलं आहे. हे काय मी सांगतोय म्हणून नाही, माझ्या खिशातलंही म्हणून नाही, शास्त्र प्रमाण आहे. तुम्ही विचारलं पाहिजे का बाबा हे सांगतायत पण याचा काय प्रमाण, कुठलं प्रमाण, कसलं प्रमाण. ते प्रमाण जर शास्त्राचं असेल, श्रीमुखीचं असेल तर आपल्याला मान्य. म्हणून महानुभाव कोण आहे का, जो परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतो, जो परमेश्वराला समजून घेतो, जाणून घेतो, जो कोणते कर्मकांड करत नाही, कोणती अंधश्रद्धा जोपासत नाही, तो महानुभाव आहे. असे असेल तर काही उपयोगाचे नाही. त्यासाठी ज्यांना कळालं त्यांनी काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आता तुमच्या गावात मंदिर आहे, 40-50 घरं तुमचे उपदिशी आहे, इथं सत्संग वगैरे चालतो, दर रविवारी चालतो. दर रविवारी बाबा म्हणतात मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही दर रविवारी सत्संग घेता आणि मी सांगून काय वेगळं सांगणार आहे, तुम्ही फरक पडतो, तुम्ही या म्हणे. म्हटलं ठीक आहे येतो, काय हरकत नाही. त्यांची जी तळमळ तीच माझी तळमळ आहे. मी संसारातूनच आलेलो आहे. मी गेली 15-20 वर्षापासून व्यवसायच करतो आहे.
धर्माविषयी परमेश्वराविषयी प्रेम आहे. परमेश्वर काय म्हणतात, आधी येत बुद्धी हवी, मग येथीच्या परिवारावर. माझी परमेश्वरावरती बुद्धी आहे, जाणीव आहे. म्हणून तुम्ही म्हणजे स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे माझ्यासाठी. तुम्ही म्हणजे माझे आहात, तुम्ही म्हणजे आपले आहात. आणि आपल्यासाठी आपण सांगणं ही आपली ड्युटी, कर्तव्य. आपण आपल्यासाठी तळमळ करतो तशी तळमळ आहे. बाकी तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, काही स्वार्थ असं काहीच नाही. स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे. तिथपर्यंत जावं, सांगावं, शहाणं करावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बाकी काही उद्देश नाही आहे. योग आलेला आहे आणि तो योग परमेश्वराने जुळून आणलेला आहे. कारण तुम्ही ठरवलं आणि मी ठरवलं काहीच होत नाही. संयोग, योग, साह्य हे परमेश्वराच्या कृपेने माया जोडून देत असते. तर हा योग जो आहे, हा साह्य जे आहे, हे परमेश्वराकडून येत असतं. त्याचा काहीतरी उद्देश असेल, तो उद्देश आपल्याला कळेल. आपल्या घरामध्ये सारेच उपदेश आहे का? मुलं मग 8 वर्षाच्या नंतर मुलं मुली उपदेश आहे का? सर्वच आहे. सुना नवीन आलेल्या उपदेश आहे, मग चांगली गोष्ट आहे. कर्मकांड, अंधश्रद्धा नाही, ही चांगली गोष्ट आहे. फक्त मग कमतरता कुठे? अभ्यास नाही, नॉलेज नाही, आणि त्यासाठी वेळ पण नाही. परंतु धर्माला खूप वेळ द्यायची गरज नाही. तुम्ही 12 तास असतं दिवसभराचे, या 12 तासातला 1 तास, 11 तास संसार करा. 1 तास दररोजचा तर नाही देऊ शकले, आठवड्यातले द्या. देवाने सांगितलं आहे, चांगदेव जेव्हा निघाले ते म्हटले, बाबा तू स्मरण कर निरंतर. नाही केलं तर 2-4 वेळा कर, 8-10 वेळा कर. नाही केलं तर एकदा तरी कर. वाया दिवस जाऊ देऊ नको. तसं आपलं जीवन वाया न जाण्यासाठी आपल्याला स्मरण करायचं, पण ते स्मरण ज्ञानयुक्त असलं पाहिजे. दास्य करायचं, पण ते ज्ञानयुक्त असलं पाहिजे. ज्ञान हा आपल्या धर्माचा पाया आहे. त्या ज्ञानावरती धर्म उभा आहे. ते ज्ञान जर नसेल तर ती इमारत आपली कधी ढासळेल आणि कधी पडेल सांगता येत नाही. कारण संसार आहे, संकट आले, थोडे संकट आले का चालले इकडे तिकडे बोमट्या मारत, मग त्याला काय अर्थ नाही. तर आपला पाया पक्का असेल तर किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, ते आपणच मिळवलेले आपल्या जीवनातले आहे. ती आपल्याला पुढे त्या दृष्टांतातून मी समजावणार आहे की आपल्या जीवनात संकट, अडी अडचणी काय येतात आणि कशामुळे येतात, आणि ते कसे येतात आणि किती येतात, ते विषय होत राहणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न नाही असं गृहीत धरू आपण आणि थांबू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.